रत्नागिरी मिऱ्या नागपूर महामार्गाचं काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे। महामार्गाचं काम वेळेत पूर्ण न झाल्यानं उन्हाळ्यात धुळीने आणि पावसाळ्यात चिखलाच्या साम्राज्यानं नाणीज येथील ग्रामस्थ त्रासले आहेत। आता आठवड्याभरात गैरसोय दूर करण्याचं आश्वासन महामार्ग अधिकाऱ्यांनी दिलं आहे। आश्वासन पूर्ण न झाल्यास नाणीज पंचक्रोशीतील ग्रामस्थ महामार्गावर उतरतील। आमच्या सहनशीलतेचा अंत ठेकेदारांनी पाहू नये असा इशारा दिला आहे। काय नाही, ज्या सरपंचांनी सांगितलेल्या गोष्टी पूर्णतः करून घ्या, न झाल्यास मग योग्य तो ह्याच्या विषयासाठी आम्ही पूर्ण ग्रामस्थ, नुसते नाणीच नव्हे पण पूर्ण पंचक्रोशीतले ग्रामस्थ येऊन मग तुमचा भोगदा ठेवायचा की भोगदा उडवायचा ही तयारी आमची करण्याची क्षमता आमच्याकडे आहे। आणि आमची प्रामुख्याने मागणी आहे की हा जो समोर बोगदा आहे तो होणं अत्यंत गरजेचं आहे। जर 8 दिवसाची मुदत 8 दिवसात जर नाही झाला तर आम्ही उग्र आंदोलन हे करणारच आहोत। त्याचप्रमाणे जो काल त्यांनी जे सांगितलं आहे, वेळोवेळी नाणीच्या ग्रामपंचायतीमध्ये बऱ्याचशा गोष्टी हँडल केलेल्या आहेत, वेळोवेळी त्यांच्या कानावर घातलेलं आहे। त्यांनी त्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे ते कारवाई करत नाही, फक्त होला होच म्हणतात। बऱ्याचशा गोष्टी मला वाटतं सरपंचांनी सांगितलेल्याच आहेत आणि त्यातून जर 8 दिवसात नाही झालं तर आम्ही उग्र आंदोलन करणार एवढं 100%। रस्त्यावर येणारं पाणी हे माझ्या घरातून साईडला होऊन माझ्या शेतात जातं आहे। आजपर्यंत तो मी सांगण्याचा प्रयत्न केला, ग्रामपंचायतीत कळवलं, मी तंटामुक्तीमध्ये पण सांगितलं, तसंच मी ह्या रोडचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना पण हा विषय सांगितला होता की जसा मला त्रास होतो आहे तसा त्या साईडच्या सगळ्या लोकांच्याकडे पाणी आज घराभरात घुसतं आहे। तरी त्याच्यावर त्यांनी आम्हाला 8 दिवसाची मुदत दिलेली आहे। तो विचार करणार नसेल तर आम्ही बिंदास ग्रामस्थ सगळे या आंदोलनाला उतरणार आहोत। व्यापार म्हणजे तसं लोक येणं जाणं, इथून परत एसटी, सगळं पाणी आतमध्ये येणं, हे सगळ्या गोष्टी होतात। त्याच्यामुळं आम्हाला पण थोडासा अडथळा होतो या सगळ्या गोष्टीचा, तर त्याचा विचार करावा शासनानं। मुलांना त्रास म्हणजे गाड्या साईडने जातात, आजूबाजूला जाता येत नाही रस्त्याने, त्या मुलांच्या अंगावरती चिखल उडतो, त्याच्यामुळे मुलांना शाळेत जायला त्रास होतो। स्रोत आहे तो बदलून दुसरीकडे वळवण्यात गेला आहे, त्यामुळे लोकांच्या घरादारात पाणी जातं, हे महत्त्वाचं आहे। आणि तो व्यवस्थित ते पाणी गटाराने गेलं, नियोजन गटाराने गेलं पाहिजे नियोजन। रस्त्याची जी दुरवस्था झाली त्या संदर्भात म्हणाल तर आता आम्ही त्यांना एप्रिल महिन्यात सगळी कल्पना दिली होती की रस्त्याच्या डागडुजी संदर्भात येणाऱ्या पावसात ज्या अडचणी होत्या त्या संदर्भात, त्याप्रमाणे बऱ्यापैकी गोष्टी त्यांनी केल्या होत्या आणि काही गोष्टी त्यांना सांगून वारंवार त्यांच्याकडून डिले होत होता। म्हणून आम्ही त्यांना काल सूचना केल्यानंतर, मंत्री महोदयांनी सूचना केल्यानंतर, प्रांतसाहेबांनी सूचना केल्यानंतर त्यांचे वरिष्ठ अधिकारी काल व्हिजिट केले नाणीजला आणि ते आमच्या ज्या मागण्या होत्या रस्त्याची डागडुजी करण्याबाबत असतील किंवा वरतून जे आता ट्रॅफिक तिथं चालू करतो म्हणाले होते त्या बाबतीत असतील आणि जे गटारामधून माती वाहून गटारची जोखप झाली त्या सगळ्या गोष्टी असतील त्या लवकरात लवकर क्लिअर करून देण्याबाबत त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे काल सर्व ग्रामस्थांच्या समोर। आणि ते जर नाही झालं तर पुन्हा आपण या गोष्टीचा विचार करू। रत्नागिरी मिऱ्या नागपूर महामार्गाचं काम फेब्रुवारी 2023 पासून सुरू आहे। हे करत असताना रस्त्याकडेची घरं आणि गावातील नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल कंत्राटदार कंपनी रवी इन्फ्राबिल्ड आणि तितकंसं तेवढे संवेदनशील नसल्याचं दिसतंय। गावालगत रस्त्यावर सर्वत्र चिखलाचे ढीकच्या ढीक साठले आहेत। उंच सखल रस्ता, चुकीच्या ठिकाणी गरज नसताना बांधलेली उंच गटारं, यामुळे नागरिकांना स्वतःच्या घरी जाणं कठीण होऊन बसलंय। पण अत्यावश्यक परिस्थितीत घराजवळ रुग्णवाहिका पोहोचणंही अशक्य झालंय। रस्त्यावरील पावसाचं पाणी थेट अनेकांच्या घरात शिरत आहे। महामार्ग हे जनतेच्या सोयीसाठी आहेत, ते बांधताना माणसांचा विचार आधी करायचा असतो याचा विसर पडलेला आहे।
त्यामुळे नाणीज इथं महामार्गावर अपघात सतत होत आहेत. हे बघा, हे आता गटर आहे, हे त्यांनी गटरच्या बाजूला चर मारलेला आहे. या घरातल्या लोकांनी घरात कसं जायचं? इथं पलीकडे शेती आहे, हे बघा समोर शेती सगळी दिसते. ह्या शेतीतल्या लोकांनी आपली जनावरं म्हणा किंवा त्यांची अवजारं म्हणा कशी न्यायची? या गटारावरून जाऊ शकणार नाही माणूस, अशी स्थिती आहे. त्यांना सांगितलेलं बाबा भविष्यामध्ये आता ही शेती आहे, या ठिकाणी तुम्ही चर भरून टाका म्हणजे लोकांनी जायला यायला बरं पडेल. काहीही ऐकत नाहीत. 3 ते 4 फुटाचा इथं गटार मारलेला आहे आणि पलीकडे सगळ्यांची घरं आहेत. पण या घरामध्ये जाणारा जो घरमालक आहे त्यांची सगळ्यांची अशी तक्रार आहे. ग्रामपंचायतीमध्ये वारंवार ते येत आहेत, पण आमच्या सरपंचांचा पण आणि ग्रामस्थांचा पण नाविलाज आहे. प्रत्येक वेळेला कॉन्ट्रॅक्टरला बोलवतात, ते आम्ही करून देतो, सगळ्या गोष्टी आम्ही करणार, पण केव्हा करणार? आजची अशी परिस्थिती नाणीजमध्ये आहे, इकडचा माणूस तिकडे नाही, तिकडचा माणूस इकडे नाही, असे गावाचे आमचे 2 भाग झालेले आहेत. तर लवकरात लवकर शासनाने त्याच्यावरती विचार करून आमच्या नाणीजच्या ग्रामस्थांना योग्य तो निर्णय द्यावा आणि योग्य त्या पद्धतीने आमचं काम गावाचे 2 भाग जिथे झालेत की इकडून तिकडून बायपास प्लस ह्याला ब्रिज, छोटासा ब्रिज, एक 5 ते 6 फुटाचा ब्रिज का होईना, पलीकडे 2-4 गाव आहेत, अलीकडे 4 गाव आहेत. एका ठिकाणी गाव असल्यामुळे तिथं नाणीज गावचा मेन स्टॉप जो आहे तो नाणीजमध्येच आहे. आणि ह्या साईडला पलीकडच्या साईडला चोरवणा गाव आहे, ह्या साईडला शिरंबोली, नांदिवली, आजनारी जाणारी सगळी आहेत, शाळेतली मुलं जाणारी आहेत. त्याच्यासाठी आम्हाला एक छोटासा 5 ते 6 फुटाचा त्यांनी बायपास पलीकडे जाणारा ब्रिज छोटासा करून द्यावा. ह्याच्या पुढे आमची काही अपेक्षा नाही. संबंधित ठेकेदार कंपनीने नाणीज ग्रामपंचायतीला दिलेल्या आश्वासनाची आता पूर्तता करावी, अन्यथा नाणीज ग्रामस्थांना रस्त्यावर उतरण्याची वेळ येईल असा इशारा गावचे सरपंच विनायक शिवगण आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी दिला आहे. यावेळी नाणीजचे सरपंच विनायक शिवगण, माजी सरपंच दत्ताराम शिवगण, सुरेंद्र तथा बंड्या सावंत, गौरव संसारे, तंटामुक्त अध्यक्ष दत्ताराम खावडकर, शरद खटकुळ, प्रशांत संसारे, उपसरपंच संध्या गुरव, रवींद्र संसारे, संदीप सावंत, ग्रामपंचायत सदस्य संजना रेवाळे, पूजा पंडित आदी उपस्थित होते. साहेब, इथली अशी अवस्था आहे की या ठिकाणामध्ये वरून येणारं सगळं पाणी ते इथे मोऱ्या टाकल्या आहेत, त्या मोरीमधून त्यांनी पाणी सोडलं आहे. आणि हे आमचे भटजी काका आहेत गावचे, त्यांच्या घरामध्ये 3 वेळ चिखलासहित पाणी गेलं. आम्ही बाहेर रत्नागिरीत असताना त्यांची तिथं वृद्ध आई आहे, ती एकटीच घरी होती आणि तिथून ती फोन करत होती की मी बुडाले, मला सोडवायला या म्हणून. मी माझे कर्मचारी पाठवले आणि तिला मग बाहेर काढलेली. जवळजवळ 2 फूट पाणी त्याच्या घरामध्ये शिरलं. आता गावामध्ये एक भटजी आहे, आता इथं बाहेर पडायला जागा नाही. जर समजा ते काय कार्य करायचं असतील, जर आले नाहीत, करणार काय आम्ही? बरोबर. वेळोवेळी त्यांचा प्रश्न असा, या मार्गाने शाळेची मुलं, आता इथून शाळेची मुलं कुठून जाणार? इथून माणूस चालू शकतो का? आता पाऊस नाही, 2 तास पाऊस नाही, तर ही परिस्थिती आहे. पाऊस चालू असताना खरोखर इकडे होईल का? आता या ठिकाणी मोरी टाकले, कुठल्या प्रकारचं नियोजन नाही. म्हणजे असा त्यांनी काय या महामार्गाची काय अडचण करून ठेवली. काही लोकांच्या घरासमोर 15-15, 20-20 फुटाच्या वरती भराव टाकलं आहे. त्या लोकांना घराच्या बाहेर पडून बाहेर जायचं कुठे, हा प्रश्न आहे. ते ग्रामपंचायतीमध्ये येतात, आमचा रस्त्याचा प्रश्न सोडवा. अरे तुम्हाला ज्या वेळेला हे त्यांनी हे केलं नाही काम, त्यावेळेला त्याचा पर्यायी व्यवस्था काहीतरी करायला पाहिजे होती. बरोबर आहे. महामार्ग म्हणजे ह्या सगळ्या लोकांचे जे महामार्ग केला आहे, विकास चांगला आहे, पण साईडचे जे रहिवासी आहेत, राहणारे लोक आहेत, त्यांचा त्यांनी विचार केला नाही. तुम्ही 70 टनाच्या गाडीचा विचार केलात, पण 70 टनाची गाडी चालवायला माणूस साईडनं वर जाऊ शकत नाही. हा रस्त्याची बोंब आहे. ह्याचा उपाय काय केला नाही, म्हणजे वरच्यावरच केला तुम्ही उपाय. लोकांना साईड विचारावं आहे ना, रस्ता तुमचा जाण्याचा अबाधित ठेवून मार्ग करावा आहे की नाही. म्हणजे पूर्वीपासून कुठलाही नवीन मार्ग करताना पहिले आहे त्यांचा मार्ग अबाधित ठेवणे का नवीन मार्ग ठेवणे, असं काही व्यवस्था करायला पाहिजे मेन. बाकी काय चालेल. नाणीज येथील ग्रामस्थांना उन्हाळ्यामध्ये धुळीचा त्रास आणि पावसामध्ये आता चिखलाच्या त्रासाला सामोरं जावं लागतं आहे. या ठिकाणी वेळोवेळी ग्रामस्थांनी संबंधित जे ठेकेदार आहेत, ज्यांनी ह्या महामार्गाचा ठेका घेतला, त्या कंपनीला पत्रावर केलेला आहे, विनंत्या केलेल्या आहेत. तरी देखील ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की महामार्गाचे लोक अजिबात इकडे लक्ष घालत नाही आहे. या 7 ते 8 दिवसाची जी मुदत यांना दिलेली आहे, ह्या मुदतीमध्ये जर महामार्गाचं हे जे काम आहे ते जर पूर्ण नाही झालं तर या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असं ह्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. दीपक मोहितेसह राजन बोडेकर, नाणीज. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.